आपण एक छोटासा रिकॅप करून घेणार आहोत की याआधी आपण काय शिकलो की नॅचरल नंबर्स म्हणजे काय. आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय आहे की नॅचरल नंबर्सची सुरुवात आपली कशावरून होते. आपल्याला आपण शिकलो आहे की 1 2 3 4 देन याच्या पुढे मग इनफायनाईट आहे, अमर्याद आहे, आपण सांगू नाही शकत. यातला स्मॉलेस्ट नंबर आपण मात्र सांगू शकतो. स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 1 नंबर आहे. देन आपण शिकलो की होल नंबर म्हणजे काय. आता होल नंबर, तर होल नंबरचा शोध कसा काय लागला. आता आपल्याला माहिती होतं की जेव्हा काउंट करायचं आहे तर 1 to 9 पर्यंत आपल्याला नंबर्स मिळाले, पण जेव्हा आपल्याला 2 डिजिट्सचे नंबर्स फाइंड करायचं होतं तर आता दुसरा डिजिट घ्यायचा कोणता हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा होता. आणि तेव्हा आपल्या भारतातील जे गणितज्ञ होते आर्यभट्ट, त्यांनी कशाचा शोध लावला? झिरो याचा शोध लावला. आणि म्हणूनच झिरोला ऍड करण्यात आलं नॅचरल नंबर्स मध्ये आणि त्यालाच काय म्हटलं गेलं? होल नंबर. मग आता होल नंबर मध्ये काय येते? होल नंबर मध्ये येते स्टार्टिंग कुठून होते? 0 पासून. मग 0 1 2 3 4 5 आणि नंतर इनफायनाईट आहे. सगळ्यात बिगेस्ट नंबर आपण सांगू शकतो का होल नंबर मधला? नाही सांगू शकत. नॅचरल नंबर मधला सांगू शकतो का? नाही सांगू शकत. पण स्मॉलेस्ट नंबर आपण मात्र सांगू शकतो, बरोबर. मग आज आपण काय शिकणार आहोत? इंटिजर्स, म्हणजेच त्याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं मराठीमध्ये, बरोबर. आता ही पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय, तर तेच आता आपण इथे एक एक्झाम्पल वरून बघणार आहोत. आता हा मुलगा काय म्हणतो? I read in the newspaper that temperature in the Siachen area fell to the -40 degree Celsius due to the snowfall. Is 0 degree Celsius? मग आता त्यांनी काय म्हटलं की हा काय म्हणतो की मी न्यूजपेपरमध्ये एक गोष्ट वाचली आणि न्यूजपेपरमध्ये मला काय लक्षात आलं की जे सियाचीन एरिया आहे सगळ्यात कूल टेम्परेचर तिथे आहे. तर मग आता तिथलं टेम्परेचर किती आहे? तर -40 डिग्री इतकं तिथलं टेम्परेचर आहे. मग आता हे इज 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते काय 0 डिग्री सेल्सिअस एवढं झालं का? कारण की आपल्याला माहिती आहे की बर्फ कितीवर बनतो? 0 डिग्रीवर बनतो. आणि इथे तर किती दिलेलं आहे? -40 दिलेलं आहे. म्हणजेच -40 हा 0 एवढाच असतो का? असा प्रश्न या मुलाला पडला. मग आता ही मुलगी काय म्हणते? Yesterday when we went to uncle's place, uncle's car parking was 2 floor below the ground floor. आता ही म्हणते की काल मी माझ्या अंकलकडे गेली होती. मग आता अंकलकडे गेली तर जी कारची पार्किंग होती ती काय होती की 2 फ्लोअर खाली होती. जी आमचं ग्राउंड फ्लोअर होतं ना त्याच्या 2 फ्लोअर खाली होतं. मग टू गो देअर वी हॅड टू प्रेस द बटन रिटर्न -2 इन द एलिव्हेटर. मग आता आम्ही त्या एलिव्हेटर मध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रेस काय करावा लागला? -2 बटन प्रेस करावं लागलं. व्हॉट डू -40 अँड -2 मीन इन द अबव एक्झाम्पल? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. आता इथे -20 आहे, -2 आहे. आता हे नंबर्स म्हणजे नेमकं काय? आता हे आपल्याला कुठून शिकायला मिळणार आहे? इंटिजर्स मध्ये. आणि त्याच्यासाठी आपण समोरचं एक्झाम्पल बघू म्हणजेच तुम्हाला इंटिजर्स ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार आहे. आता बघा इंटिजर्स म्हणजे नेमकं काय. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यू नो दॅट व्हाईल सबट्रॅक्टिंग अ नंबर फ्रॉम अ गिवन नंबर ऑन द नंबर लाईन गिवन नंबर्स मूव्ह टू द लेफ्ट इट बाय नंबरिंग टू द सबट्रॅक्ट 4 -2 इज अ होल नंबर. आता इथे आपल्याला 4 हे दिलेलं आहे. बघा इथे 4 नंबर दिलेला आहे, इथे 4 आहे. मग आता 4 मधून आपल्याला किती मायनस करायचे आहे? 2 मायनस करायचे आहे. म्हणून मग आपण 2 उड्या मारून आपण मागे जाणार. आता 2 घर मागे उड्या जाऊन जाणार. तर मग आता सबट्रॅक्ट केल्यानंतर किती शिल्लक राहिले? 2 शिल्लक राहिले. आता हा 2 काय झाला? हा 2 काय झाला? होल नंबर झाला. कारण की होल नंबर मध्ये कुठून स्टार्टिंग होते? 0 पासून. मग आता 0 नंतर 1 2 येतं म्हणजेच 2 नंबर काय झाला? होल नंबर झाला. मग आता द नंबर 1 2 3 4 इज इक्वल डिस्टन्स टू द राईट टू द नंबर 0 ऑन नंबर लाईन. आता याला काय म्हटलं जातं? नंबर लाईन म्हटलं जातं. आता ही तुम्हाला एक रेष दिसते आहे आणि या रेषच्या मध्ये सेंटरला तुम्हाला काय दिसतं आहे? इथे तुम्हाला काय दिसतो आहे? 0 दिसतो आहे, बरोबर. हा 0 दिसतो आहे. आता या 0च्या तुम्ही काय करणार? सगळे इथे तुम्हाला हे 1 2 3 4 आणि इकडे -1 -2 -3 असे हे जे नंबर दिसतात या नंबर लाईनवर इक्वल डिस्टन्सनी आहे. त्यांचा डिस्टन्स बिलकुल इक्वल आहे. मग आता काय? नंबर रिटर्न लेफ्ट टू ऑफ अ 0. मग आता इकडे बघा, इकडे हा 0 सेंटरला आहे. त्याच्या आपण राईट साईडला जाऊ.
तर आपल्याला कोणते नंबर्स दिसतात? 1 2 3 4 हे नंबर्स दिसतात, बरोबर. मग आता हे कसे आहे? प्लस मध्ये आयडेंटिफाय केले जातात. आणि झिरोच्या लेफ्ट साईडला आपण गेलो तर आपल्याला कोणते नंबर्स दिसतात? -1 -2 -3. हे किती आहे? हे पण इनफायनाईट आहे. आणि हे आपल्याला कशाने फाइंड आउट करता येते? मायनस या साईनने फाइंड आउट करता येतं. म्हणजेच आपल्याला झिरोची, आता ही तुमची टाइमलाईन आहे, इथे 0 आहे सेंटरला. मग तुमच्या राईट साईड, बरोबर, या साईडला राईटला तुम्ही जाल तर तुम्हाला प्लस मध्ये दिसेल, म्हणजे +1 +1 +2. पण इथे प्लस हे सिम्बॉल दिलेलं नसते, पण तिथे अज्युम केलेलं असते की जेव्हा 1 2 दिलेलं आहे तिथे प्लस हा साईन राहणारच आहे, बरोबर. आणि त्याच्या लेफ्ट साईडला आपण गेलो तर हे कशाने आयडेंटिफाय होणार? मायनसने. म्हणजेच इथे हे आपल्याला सिम्बॉल दाखवलं गेल, इथे -1 आहे, -2 आहे, -3 आहे. मग आता इंटिजर्स म्हणजे काय? आता इंटिजर्स ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. जेव्हा 0 त्याच्या राईट साईडचे सगळे नंबर्स आणि त्याच्या लेफ्ट साईडचे सगळे नंबर्स हे सगळा मिळून हा जो ग्रुप तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? इंटिजर्स असं म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगते की हा जो सेंटरमध्ये 0 आहे त्याची राईट साईडचे नंबर्स पूर्ण आणि त्याच्या लेफ्ट साईडचे पूर्ण नंबर्स यांचा जो टोटलचा हा ग्रुप आहे त्यालाच आपण काय म्हणतो? इंटिजर्स. आणि ते कसं काय यूज करायचं, आपण त्याचा यूज कसा करायचा, आता हे नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. आता इथे बघा डेफिनेशन दिलेली आहे इंटिजर्सची. ही IMP आहे. जर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे विचारलं की तुम्हाला इंटिजर्स म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की द सेट ऑफ नंबर्स फॉर्म बाय 0, म्हणजेच याच्यामध्ये 0 येतो. अँड ऑल पॉझिटिव्ह, म्हणजेच इकडचे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, अँड ऑल निगेटिव्ह नंबर्स, अँड इज कॉल्ड अ सेट ऑफ इंटिजर्स. आणि यांच्या सगळ्या ग्रुपला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. आता इथे बघा दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल आपल्याला कोणतं दिलेलं आहे? इथे 2 मायनस काय म्हटलेलं आहे? 2 - 4. आधी आपलं एक्झाम्पल काय होतं की आधी आपलं एक्झाम्पल होतं 4 - 2. म्हणजेच आधी आपण 4 या ठिकाणी होतो, बरोबर. आणि तिथून त्याच्या लेफ्ट साईडला आपण गेलो, कारण की मायनस करतो. मायनस करताना आपण लेफ्ट साईडला जातो, ऍडिशन करताना आपण राईट साईडला जातो, बरोबर. मग आता इथे मायनस करायचं होतं, इथे 4 आहे, मग त्याच्या मागे आपण किती? 2 1 आणि 2 हे 2 घर मागे आलो तर आपलं आन्सर किती राहणार होतं? 2 राहणार होतं, बरोबर. आता आपल्याला इथे कोणतं एक्झाम्पल दिलेलं आहे? इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आता 2 - 4. आता इथे आपण कुठे आहे? 2 ला ठिकाणी आहे आणि त्याच्यावरून आपल्याला किती घर मागे जायचे आहे? 4 घर मागे जायचे आहे. 4 स्टेप्स आपल्याला मागे जायचे आहे, लेफ्ट साईडला जायचं आहे, बरोबर. मग आता इथे आपण 1 2 3 अँड 4. मग आता हे 4 स्टेप आपण मागे गेलो तर आपला आन्सर काय आलं? -2 आलं, बरोबर. आता हे कसं आहे? -2 आला. आता निगेटिव्ह नंबर्स ऑफ द 0, म्हणजेच आता काय आहे? 0च्या लेफ्ट साईडला, आता आपल्याला लक्षात आलं की लेफ्ट साईडला जे नंबर्स असतात ते सगळे कसे असतात? ते स्मॉल नंबर्स, सॉरी निगेटिव्ह नंबर्स असतात. आणि राईट साईडचे जे नंबर्स असतात ते कसे असतात? पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि हे निगेटिव्ह नंबर्स असतात. मग आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला देते आहे, म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात येणार आहे. आता हे आपण इरेज करून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता समजा तुम्हाला मॅच द पेअर वगैरे कुठे करायचं असेल तर आता ग्रेटर दॅन अँड स्मॉलर दॅन, तुम्हाला ही कन्सेप्ट तर माहितीच आहे. मग आता तुम्हाला म्हटलं की 2 आणि 4 याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे आणि स्मॉलर नंबर कोणता आहे, तर मग आपण इझिली सांगू शकतो की 4 हा ग्रेटर आहे. देन मी म्हटलं की 8 आहे आणि इथे 12 आहे, तर कोणता ग्रेटर झाला? 12 मोठा झाला, म्हणून इकडे आपण ग्रेटर दॅनचं चिन्ह देणार आहोत. आता आपलं आहे 50 आहे आणि इथे आपण घेणार 36 हा नंबर घेतला, तर आता कोणता नंबर मोठा झाला? 50, आपल्याला माहिती आहे. पण हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स झाले, बरोबर. पण आता जर मी घेतलं की 1 इकडे आहे आणि -3 आहे, तर मोठा नंबर कोणता आहे? तर नेहमी लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह नंबर्स हे मोठे असतात, म्हणून 1 हा मोठा झाला नाही. तर तुम्ही म्हणाल इकडे 3 आहे, पण 3च्या समोर काय लागलेला आहे? मायनस हा सिम्बॉल आलेला आहे, म्हणून कोणता ग्रेटर होणार आहे? इथे 1 हा मोठा होणार आहे, बरोबर. आणखीन आपण घेणार आहोत, जर इथे 0 आहे
आणि इकडे या साईडला -5 आहे. मग आता तुम्ही म्हणाल की अरे 0ला तर काहीच व्हॅल्यू नाही आहे, बरोबर? मग -5 ही मोठी झाली नाही. तर बघा -5 इकडे काय येणार, -3. इथे बघा -3 दिसत आहे, -4, -5. आपण आधीच म्हटलं की कुठलाही नंबर असेल त्याच्या राईट साईडचे नंबर हे नेहमी बिगर असतात, मोठे असतात. मग आता -5च्या राईट साईडला काय आहे, 0 आहे. म्हणजे 0 हा मोठा नंबर झाला, बरोबर? आता तुम्ही इथे घेतलं की -100 घेतलं आणि इकडे काय घेतलं, -10 हा नंबर घेतला. आता तुम्ही म्हणाल की नंबर्स बघितले तर 100 हा मोठा नंबर आपल्याला वाटतो, पण 100 कुठे येणार, या साईडला येणार ना. त्याच्या राईट साईडला कोणता येणार, 10 नंबर हा येईल. म्हणूनच ग्रेटर कोणता राहणार आहे, -10 हा मोठा नंबर राहील. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघू. आता इथे 1 दिलेला आहे आणि इथे -2 दिलेला आहे, तर कोणता मोठा राहणार, 1 राहील. आता इथे बघा या एक्झाम्पल मध्येच तुम्हाला इथे जर -5 घेतलं मी आणि इकडे घेतलं -1 घेतला, तर याच्यातला बिगर नंबर कोणता झाला, तर -1 होणार, कारण की 5च्या राईट साईडला काय आहे, -1 आहे. तर मित्रांनो, आता इंटिजर्स म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच लक्षात आलेली असेल, नाही का? आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, इथे आपल्याला कंपॅरिझन ऑफ इंटिजर्स दिलं. म्हणजे आता इंटिजर्स म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की 0 टाइम जी आपली नंबर लाईन आहे त्या नंबर लाईनमध्ये 0च्या राईट साईडचे सगळे नंबर्स आणि 0च्या लेफ्ट साईडचे सगळे नंबर्स यांचा जो ग्रुप असतो त्याला इंटिजर्स असं म्हणतात. मग आता इंटिजर्सचा यूज आपण कुठे कुठे करणार आहोत, ते जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आता आपण इंटिजर्सचा नंबर कसा करायचा. पण तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की स्मॉलर कोणता आणि बिगर नंबर कोणता इंटिजर्स मधला, ही कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झालेली असेल. मग आता कंपॅरिझन ऑफ इंटिजर्स आपण इथे बघणार आहोत. मग आता इथे बघा, इथे काय, द अबव पिक्चर शोज अ वेल विथ स्टेप्स अँड जनरली 6 स्टेप्स ऑफ दॅट वेल आर ऑलवेज सबमर्ज इन अ वॉटर. आता इथे आपल्याला 3 दिसत आहेत, 3 विहिरी दिसत आहेत. हे काय आहे, वेल आहे. आता आपण याला नाव देऊ ABC. आता या 3 विहिरी आपल्याला दिसत आहेत, वेल दिसत आहेत. आणि त्याच्या बघा इथे जे 6 आहे ना, या 6 पायऱ्या नेहमी पाण्यामध्ये असतात. म्हणून हा जो 6 आहे, खालच्या ह्या पायऱ्या कशामध्ये, पाण्यामध्ये गेलेल्या असतात. ठीक आहे. वी हॅव कन्सिडर द लेवल ॲज अ 0. मग आता आपण याला लेवल 0 असं म्हणू, बरोबर? ड्युरिंग द मॉन्सून द वॉटर लेवल रायझेस बाय 2 स्टेप्स. पण आता मान्सून सीझन सुरू झाला, या विहिरीमध्ये सगळ्यात नेहमी काय असते की 6 स्टेप्स त्याच्या पाण्यामध्ये बुडलेल्या असतात. आता जो हा 6 नंबर आहे त्याला आपण कसं एक 0 हे कन्सिडर करणार आहे, कारण की ती त्याची लेवल आहे आणि ती 0 आपण कन्सिडर करणार. पण आता मान्सून आला, मान्सूनमध्ये पाऊस पडतो, पाऊस आला की पाण्याची लेवल आपोआप वर जाते. मग आता मान्सूनमध्ये काय झालं की याची लेवल वाढून किती झाली, 2 स्टेप्स वर गेल्या. म्हणून आपण इथे 2 स्टेप्स वर गेलं म्हणून आपण काय लिहिणार, इथे +2 हे लिहिणार. म्हणजे द राईज इन वॉटर मीन्स +2, म्हणून आपण इथे +2 लिहिलं. During the summer, the water level decreases and the water goes down by 3 steps, which means -3. आता उन्हाळा लागला, समर सीझन लागला, आपल्याला माहिती आहे की पाण्याची लेवल ही कमी होत जाते. आता ही आधी जी 2 होती ती खाली घसरून म्हणजे या 0 लेवल पासून आता ती कुठे गेली, खाली 3 स्टेप्स आली, खाली 3 स्टेप्स डाऊन आलं, म्हणजेच इथे -3 आपण यूज करणार आहोत. म्हणजे फ्रॉम द एक्झाम्पल यू विल नोटीस दॅट +2 म्हणजेच आता आपण बघा +2 हे काय आहे, मोठा नंबर्स आहे, ग्रेटर आहे दॅन कशापेक्षा, -3 पेक्षा. आता 0, आताच आपण ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. 0 हा नंबर मोठा आहे कशापेक्षा, -1 पेक्षा. आता -1 घेतलं आणि -2 हा 2 नंबर्स घेतले, तर याच्यामधला मोठा नंबर कोणता आहे, -1 आहे. आणि आताच आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहिले आहेत, त्यामुळे तुम्हाला डाऊट्स नसतील अशी मला आशा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण इंटिजर्स म्हणजे काय हे शिकलो. आता आपण काय शिकणार आहे, अपोजिट नंबर्स शिकणार आहोत. अपोजिट नंबर्स म्हणजे काय,
आता अपोजिट नंबर म्हणजे काय? आता बघा इथे तुम्हाला काय, द 2 रॅबिट्स ऑन द नंबर लाईन जम्प 3 युनिट्स. आता इथे एक रॅबिट आहे आणि इकडे पण हा एक रॅबिट आहे. आता हा रॅबिट काय करतो, आपल्या राईट साईडला 3 घरं समोर जातो, 1 2 3 बरोबर. हा आपल्या राईट साईडला जातो आणि हा जो राईट साईडला होता तो आपल्या लेफ्ट साईडला 3 स्टेप्स लेफ्ट साईडला जातो बरोबर. मग किती झाले, 1 2 3 0. मग आता ते कुठे पोहोचले, 0 याच्यावर पोहोचले. म्हणजेच काय होतं की द राईट अँड द रॅबिट स्टँडिंग ऑन +3 जम्प टू द लेफ्ट अँड वेअर विल बी दे रीच, दे विल बी रीच ॲज अ 0. म्हणजेच आता बघा, ऑन नंबर लाईन अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन अपोजिट डायरेक्शन. द सम ऑफ अपोजिट नंबर्स इज 0 अँड 0 डज नॉट हॅव अपोजिट नंबर्स. आत्ताच आपण काय शिकलो की ग्रेटर दॅन म्हणजे मोठा नंबर्स कोणता आणि टाइम लाईन वेळचा मोठा नंबर कोणता, स्मॉलर नंबर कोणता, हे आता आपण शिकलो. पण आता हे जे आहे ते अपोजिट डायरेक्शनला, सेम अपोजिट डायरेक्शनवरून एका ठिकाणी एकाच डिस्टन्सनी येत असेल तर त्याचा काय होणार आहे, ते कुठे राहणार, 0 राहील. मग आता इथे बघा, जर आपण -4 आणि +4 याची ॲडिशन केली तर 0 येणार बरोबर. आता मी घेतलं -10 घेतला आणि +10 याची ॲडिशन केली तर 0 नंबर येणार आहे. आता हे आपण शिकतो आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जेव्हा 2 सेम डिजिट्स असतात आणि तेव्हा त्यांची म्हणजे एक प्लस असेल आणि एक मायनस असेल आणि त्यांची जर आपण ॲडिशन करत असू तर आपला आन्सर नेहमी काय येणार आहे, 0 येणार आहे. जर इथे माझं आहे +5 आणि त्याची ॲडिशन आपण काय करणार आहे, -5 बरोबर करू तर आपला आन्सर किती येणार, 0 येणार. जर इथे माझं -50 आहे आणि त्याची ॲडिशन मी +50 सोबत करत असेल तर माझा आन्सर काय येईल, 0. म्हणजे आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली की 2 सेम नंबर्स असेल, दोन सेम नंबर्स, डिजिट्स सेम नंबर्स म्हणजे डिजिट्स सेम असतील पण एक प्लस असेल आणि मायनस असेल आणि त्याची जेव्हा आपण ॲडिशन करत असू तर त्याचा आन्सर काय येणार आहे, नेहमी 0च येणार आहे. म्हणून इथे बघा, -3 +3 0 आलं, किंवा +3 घेतलं आणि -3 घेतलं, यांची जेव्हा ॲडिशन केली आन्सर 0च येते. म्हणजेच अपोजिट नंबरमध्ये आपण बघितलं की अपोजिट नंबर आहे त्यांचे ते एका सेम याच्यावर येत असतील तर त्यांचे आन्सर काय येते, 0 येते. ठीक आहे. आता इथे आपण थोडेसे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जर मला आता इथे माझं एक्झाम्पल आहे 5 - 3 करायचं आहे बरोबर. तर आता इथे 5 या ठिकाणी मी राहणार आहे 5 बरोबर, मी 5 इथे आहे. मग इथून मला -3 करायचं आहे तर मी किती घरं मागे जाणार, 1 2 3. तर माझं आन्सर किती आलं, 2 आलं, म्हणून मी इथे 2 लिहिलं. आता मला 1 - 4 करायचं आहे, 1 - 4 करायचं आहे. मग आता इथे बघा, आता इथे 1 आहे या ठिकाणी आहे बरोबर, या ठिकाणी मी आहे 1 या ठिकाणी आहे. आता मला किती घरं मागे जायचे आहे, 4 स्टेप्स मागे जायचे आहे बघा, 1 2 3 अँड 4. मग आता माझा आन्सर किती येणार, -3 आलं बरोबर. आता मला काय करायचं आहे, आता मला कुठे जायचं आहे, आता मी घेतलं आहे की 4, आता मी घेतलेला आहे 2 - 3 बरोबर. आता 2 इथे आहे, माझा 2 आहे. आता मला किती -3 करायचे आहे म्हणून मी त्याच्या लेफ्ट साईडला जाईल. आता बघा, आता 1 2 आणि 3 तर माझा आन्सर किती आलं, -1 आन्सर आलं. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या टाइमलाईनचा यूज आपण कसा करतो आहे. मग आता आपण बघा की मी आता घेतलेलं आहे की 2 डिजिट घेतलेले आहेत. आता मी ॲडिशन करते आहे -1 +1, ठीक आहे, याची मी ॲडिशन करते आहे. आता मी काय करते, -1 वरून मला किती एक स्टेप समोर जायची आहे आणि प्लस वरून 1 स्टेप घ्यायची आहे तर माझा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. जर मी घेतलं -4 +4 घेतलं, आता मी इथे 4च्या इथे आहे, मग मी किती आहे 4 स्टेप समोर जाणार आहे, 1 2
3 आणि हा 4 बरोबर. हा इथे 4 आला. आता 4 पासून इकडे 4 स्टेप 1 2 3 अँड 4. तर हे आन्सर किती आलं? 0 आलं. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की जेव्हा आपले डिजिट सेम आहे, सेम डिजिट्स नंबर्स सेम आहे, पण त्यांचे इंटिजर्स हे वेगवेगळे आहे. इकडे प्लस आहे, इथे मायनस आहे आणि त्याची जेव्हा आपण ॲडिशन करतो तर आपला आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि या टाइमलाईनचा आपण कसा यूज करतो आहे हे इथे बघणार आहे आणि याचे भरपूर एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे मित्रांनो, इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण कंप्लीट करणार आहोत. आता काय दिलेलं आहे आपल्याला नेमकं बघूया. इन द अबाउट डायग्राम अमित शॉप हॅज स्टेअर्स लीडिंग फ्रॉम द ग्राउंड लेवल टू द अपर फ्लोअर अँड द बेसमेंट. आता हे अमितचं शॉप आहे. आता इथे ग्राउंड लेवल आहे आणि ते 0ने आपल्याला दाखवलेलं आहे. अप्पर स्टेअर्स आहेत आणि त्याच्या बेसमेंटकडे जाणाऱ्या सुद्धा स्टेअर्स म्हणजे पायऱ्या आहेत तिथे. द स्टेअर्स लीडिंग टू द अपर फ्लोअर आर शोन ॲज अ पॉझिटिव्ह इंटिजर्स 1 2 3. आता वरती जाणार आहे त्यांनी 1 2 3 यांनी दाखवलेलं आहे रिस्पेक्टिव्हली. अँड द स्टेअर्स लीडिंग टू द बेसमेंट आर शोन निगेटिव्ह इंटिजर्स -1 -2. आता वरती ज्या जाणाऱ्या स्टेप्स आहेत त्याच्यात त्यांनी 1 2 3 असं दाखवलं आणि बेसमेंटकडे जाणारे हे -1 -2 असं दाखवलेलं आहे. द ग्राउंड लेवल इज शोन ॲज अ 0. ग्राउंड लेवल हे 0ने दाखवलेलं आहे. राईट द नंबर्स ऑन द स्टेप्स अमित विल रीच इन द मुवमेंट इच मुवमेंट ॲज अ इंटिजर. आता तो खाली वर जातो आहे आणि त्याच्या मुवमेंटवरून आपल्याला इथे आन्सर्स लिहायचे आहे. मग पहिला क्वेश्चन काय आहे? अमित वेंट अप 3 स्टेप्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता ही ग्राउंड लेवल आहे आणि तो किती स्टेप्स वरती जातोय? 3. मग 1 2 आणि 3. आता 3 स्टेप्स वर गेला म्हणजेच त्याचं काय आलं आन्सर? इथे आलं आहे त्याचं आन्सर 3 बरोबर. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे? अमित केम डाऊन 2 स्टेप्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता तो ग्राउंड लेवलवरून 2 स्टेप्स खाली आला. आता खाली आला म्हणजेच काय झालं? इथे बघा हा बेसमेंट आहे, त्याच्यावरून त्यांनी फर्स्ट ही पहिली पायरी आणि दुसरी पायरी हा दोन खाली आला म्हणजेच त्याचा आन्सर किती येणार? इथे -2 हे आन्सर आहे. मग आता थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे हे आपण इरेज करून घेऊया बरोबर. मग क्वेश्चन काय? अमित वेंट अप 3 स्टेप्स. आता तो काय आहे? 1 2 3 स्टेप्स वर गेला अँड देन वेंट बॅक अप 2 स्टेप्स. आणखीन तो 2 स्टेप्स वरती चढला म्हणजे 1 आणि ह्या 2 म्हणजेच आणखीन तो 2 स्टेप वरती चढला म्हणजेच आपला आन्सर इथे किती येणार आहे? +5 येईल. कारण की आधी तो 3 चढला होता बघा, आधी तो 3 चढला आणि त्याच्यानंतर आणखीन 2 गेलं तर म्हणजेच किती आलं त्याचं? +5 आन्सर आलं. देन फोर्थ नंबरचं काय आहे? अमित वेंट डाऊन 2 स्टेप्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता इथून तो 2 स्टेप खाली गेला. हा पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप म्हणजेच -2 बरोबर. देन केम बॅक डाऊन 2 स्टेप्स. आणखीन त्याच्यावरून इथून आणखीन 2 स्टेप खाली गेला 1 आणि 2 म्हणजेच किती पोचला? आणखीन तो खाली 2 स्टेप गेला म्हणजेच आपला आन्सर किती येणार? -4 येणार आहे. बघा इथे -4 वर तो पोहोचलेला आहे बरोबर. देन आता काय दिलेलं आहे? लास्ट क्वेश्चन आपला. लास्ट क्वेश्चन काय आहे? अमित वेंट अप 2 स्टेप्स फ्रॉम ग्राउंड लेवल. आता इथून तो 2 स्टेप गेला बरोबर, 2 स्टेप वरती गेला ग्राउंड लेवल वरून अँड केम डाऊन 2 स्टेप्स अगेन. आणि खाली पुन्हा आता इथे वरती गेला 2 स्टेप आणि पुन्हा खाली 2 स्टेप खाली आला म्हणजेच इथे +2 आहे. आता याची ॲडिशन आपल्याला -2 तर काय आला आहे आपला आन्सर? 0 येणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे डिजिट सेम आहे आणि त्याचे इंटिजर्स वेगळे आहेत तर त्याचा आन्सर काय येते? 0 येते. मित्रांनो, इथे आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.